मी निघालो होतो दुकानात. कालच्यालाच मला आई म्हणली होती या 3 वस्तू घेऊन ये. मी म्हणलं उद्या आणता येईल. दुकानात पोचल्यानंतर त्यांना आपलं लागण ती सामान काढायला लावलं. सगळ्यात मेन महत्त्वाचं काम होतं म्हणजे आपली चहाची बुकणी. ह्याच्याशिवाय आपला बुकना पडणारच नाही. कधी सूर्याचं तोंड न बघणारे आजोबा चक्क सूर्याचं ऊन घ्यायला थांबले होते. आईला मी इकडं टी शर्ट अख्ख्या गावात हिंडतोय, मला थंडी वाजना. बाळा तू आज तरुण आहे, तुला कशी थंडी वाजणार. घरी आल्यानंतर सांबर मसाला, चहाची पुडी आणि बंटी ही तिन्ही किचन वाट्यावर ठेवलं. चुकून माझ्याकडून माघारी आलेलं पैसे ठेवायचं राहिलं. इकडं पप्पा चूल घेऊन चाललं होतं. पप्पाला म्हणलं चूल कुठून उचलून आणली. अरे बाळा चूल उचलून नाही आणली तर गाडी आली या चूल विकायला. बाबाने तर सगळं दुकान गाडीतच मांडलं होतं. बाबाला म्हणलं राहता कुठं. म्हणला घरी. मला वाटलं टेम्पोतच राहता काय. इकडं आमची आई पण खरेदी करायला आली होती. आईला काय घ्यायचंय काय माहिती. घ्यायचं तुला आमच्या काय घ्यायचं तांदूळ लागत होती बादली मध्ये पडला ना तरी ते आंघोळीचं तांदूळ गाडी घ्यायची का गाडी मगाने आंघोळ करत गाडी नाही ना पण यांच्याकडे होय नाही गाडी आहे गाडी नाही ना गाडी नाही गाडी पप्पानी तरी गाडी लागते त्याला गाडी घ्यायला पाहिजे तुला काय घ्यायचं आ इथं काय तवा बसायचं केवढं बसायचं मग घ्यायचा का तुला घेतलाय की मम्मीने मग तो बादली घेतली तुला बघता बघता टेम्पो पुढं असली गर्दी झाली. त्याला कुणाला काय देतोय तेच कळाना. मी त्याला म्हणलं मी बारक्या टेम्पो मध्ये येतो, आम्हाला आहे ना 500 रुपये हजेरी द्या दोघांना, सगळा माल खापावतो. आता रोज चुलीव स्वयंपाक आहे का नाही, रोज चुलीव स्वयंपाक आता रोज चुलीव स्वयंपाक लय नाही टिकत, तापून तापून खराब होत. 100च्या मानाने ना ओके चुली 100ला दिले ना रोज आता चुलीवरचा स्वयंपाक जुनं ती सोनं. एवढ्या सकाळी मी सांबर मसाला आणि बंटीची पुडी ह्या इडल्यांसाठी आणाय गेलो होतो. 4 थाळ्यांपैकी 1 थाळी घेतली, त्यातल्या इडल्या काढायला सुरुवात केली. बाबो इडल्या तर असल्या 1 नंबर फुगल्या होत्या ना. आजपर्यंत बाहेर मी कधी इडल्या खाल्ल्या नाही. वडापाव खाल्ला असून पण इडल्या खाल्ल्या नाही. 60 रुपयाला 2 इडल्या आणि त्याच्यात छटाकभर सांबार. आमच्या आईने इकडे इडल्याचं बुकणं पाडायला चालू केलं. मी पण इकडे इडली अर्ध्या सांबरामध्ये बुडावली आणि माझ्या 32 दातामध्ये तिचा बुकणं पाडायला सुरुवात केली. कसं आहे मित्रांनो, जोपर्यंत आपली आई आहे का नाही तोपर्यंत आपल्या ताटात भरपूर खायला असणार. त्याच्यानंतर मी पप्पा निघालो होतो बँकेत. पप्पाचं बँकेत काय काम होतं काय माहीत. चल ना ग कशाला प्रश्न विचारतो. बरं जाता जाता भावाचा डाबा दिला. म्हणलं बँकेत किती वेळ लागतोय नाहीतर उपाशीच राहायचा. SS मध्ये 100चं पेट्रोल टाकलं. बँकेत जायच्या ऐवजी आम्ही रस्त्यानेच गाडी ढकलत जायचो. बाबो पप्पापासून एवढी लाईन होती, आमचा नंबर केव्हा यायचा. मी नाका बोट आणि हाताची घडी गपचीव खुर्चीव बसलो. बाबा पैसे देऊन पण इथं VIP एंट्री नाही ना होणार मंदिरासारखी. मी पप्पा निघालो होतं घरी. पप्पांना म्हणलं घरी जायच्या आधी ना आपण कटिंग करून जाऊ, मला टाईम नाही भेटणार. मग कटिंगच्या दुकानात पोचल्यानंतर कटिंगवाला भाऊ पण आपला फॉलोअर्स निघाला ना. खरं तर बाहेरचीच लोक सपोर्ट करतात आणि आपली लोक मजा बघतात कसा पुढे जातोय. केस कटिंग करून झाल्यानंतर मी पप्पा निघालो होतो घरी. गरम करा कटिंग करून आलोय मस्त वेगळी. कसा चिकना रूप दिसतंय माझं. कटिंग केल्यावर माणूस बदलतच बरं का. 1 नंबर दिसायला लागलोय चिकना चमेला. आई म्हणली शॅम्पू लाव डोक्याला, बारीक केस असतील ती निघून गळून पडते. म्हणलं तू म्हणन ती पूर्व दिशा. आईला म्हणलं मी डोकं चोळतो तू डोक्यावरती पाणी वत. आईने लगेच डोक्यावर अभिषेक करायला चालू केलं. आईला म्हणलं हळूहळू अभिषेक नको करू, जरा जोरात कर. त्याच्यानंतर लगेच डोकं पुसून घेतलं. पाणी मुरलं तर आई म्हणली सर्दी होईन, चांगलं पुसून घे. गपक्याने माझा हात 1 केळी ह्याच्यात घातला आणि 1 केळ घेतलं आणि बुकना पाडायला चालू केलं. आता घरात एवढं खायला आहे का नाही तेव्हा घरात खायला नसते. आता केळी पण एवढ्या झाल्यात, मावशीने पण दिल्यात, मामाने पण दिल्यात. तया तेरे को अंदर कुछ दिखाई दिया क्या? हाँ एक आदमी केला खा रहा है. लेकिन सर उसमें प्रॉब्लम क्या है? वही तो प्रॉब्लम है ना, वो चुपके से खा रहा है. मतलब सर आपने कभी केला खाया ही नहीं. त्याच्यानंतर मी पप्पा निघालो होतो वावरात. मला मंगळवारची सुट्टी असती, ती पण आरामात नाही जात. पप्पाने माझं आज बुकना पाडायचं ठरवले. बारक्या पाणी खेळत होता त्याला सहज दम दिला, पण त्याने मागं नाही बघितलं. भांडी होती सगळी भांडी चारी दिसायला घालवली. माझ्या नावाचे दौंडी पिटवायला चालू केली. मी पप्पा निघालो होतो वावरात. अवकाळी पावसामध्ये आपल्या बांबूच्या काट्या लूज झाल्या होत्या. आता पालवी फुटल्यामुळे वजन आले, त्याच्यामुळे ना त्याला आधार द्यायचा आहे लाकडांनी. गाडी लिंबाच्या सावलीखाली लावली आणि मी निघालो वावरात चालत. पप्पांनी लगेच इकडं काही लाकडं लय मोठी होती लगेच तोडायला चालू केलं. रात्रंदिवस पाऊस चालू असल्यामुळे जमीन वल्ली झाली आणि 1 वाऱ्याचा झोका आला. मंडप त्याचा नव्हता झाला, पण हरण तो शेतकरी कसला प्रयत्न करून सुद्धा परत कर्ज काढतो आणि आपलं पीक चालू करतो.
सगळ्या काट्या बराबर तोडल्यानंतर मी न पप्पा निघालो होतो जिथं वालीचा मंडप झुकलाय तिथं डेंग्या लावायच्या होत्या. पलीकडच्या बाजूने पप्पा एसकी लावत होते आणि मी इकडून दाबून धरलं होतं. 150 वर्षापूर्वी भारत स्वतंत्र झाला. शेतकरी कधीच स्वतंत्र नाही झाला. त्याच्या मालाचा भाव त्याला देता येत नाही. व्यापाऱ्याच्या गुलामीत शेतकरी जगू लागला. झाडं जरा सुकल्यावानी झाली होती. लगेच झाडांना पप्पांनी पाणी चालू केले. कसं आहे मुरमाटाचं रान आहे ना, आत्ता पाणी दिलं की थोड्या वेळाने वाळल्यासारखं वाटतं. वालाच्या झाडाला आता कुठं 1 नंबर शेंगा लागल्या होत्या आणि मुगार पण चांगलं फुटलं होतं. हे बघून मला एकदम आनंद झाला. तेवढं शेतकऱ्याच्या मालाला बाजार द्यायचं शेतकऱ्याच्या हातात असतं, तर आजच्याला शेतकरी मोठ्या लोकांच्या बैठकीत असता. ह्या लोकांनी मला असं घेरलं होतं. चक्रव्यूहमध्ये अभिमन्यू सापडला होता तसं. विषय असा झाला होता, मला म्हणले आता नवीन गाडी घे, ही गाडी कवर वापरतं. म्हणलं जुनं ती सोनं. पप्पांचं चाललं होतं इकडे एरंडं तोडायचं. पप्पांचं कसं वर्षभर साचवत्यात आणि एकदम ऐकत्यात. काय भाव आहे एरंड्याचा विचारला का? 40-45 पण आपली एरंड्याची झाडं एवढी पण नाही ना, 40-45 रुपये किलो बाजार असला. आपण वर्षभर गोण साचवली होती तेव्हा कुठं तुम्हाला 900 का किती रुपये आलं होतं? वर्षभर गोण साचवली होती तेव्हा कुठं 900 रुपये आलं होतं. एरंड्याला एवढं वजन नसतं. डायरेक्ट त्यांनी ना कवचा सकाळी घ्यायला पाहिजे. बघा ना, आपण सोलून आणि पॉलिश म्हणजे चांगलं किडकं बिडकं काढून त्यांना द्यायचं. ये बाईला मार मला असं तर आहे, असं आहे पॉलिश बिलिश करून. शेतकऱ्याचं लय अवघड आहे. त्यांना डायरेक्ट आयता माल फ्रेश डायरेक्ट विकायचा, निकडा नको काय नका. मीन पप्पा इकडं जेवायला बसलो होतो. जेवायला आणलं होतं सांबर आणि चपाती. मीन पप्पानी बुकणं पाडायला चालू केलं. ह्या बाटलीमुळं माझं कालवण साडलं. आधी झाकणात कालवण घेतलं होतं. सीताफळाच्या बुडाला बॉटल ठेवली होती. बाटली गरगळत आली, डायरेक्ट झाकानच पलटी केलं. नशीब पप्पा जेवले नव्हते. पप्पांच्यातलं कालवण मी घेतलं थोडं खायला. कॅनलमध्ये एक सीताफळाचं झाड आलं होतं. मला पण बसून कंटाळा आला होता आणि पप्पाचं पण काम चालू होतं. मग या झाडाला आळं करायला चालू केलं. आळं बनवून झाल्यानंतर त्या झाडाला हाताने पाणी टाकलं. एकदम पाणी टाकलं तर डायरेक्ट वाहून जाईन. त्याच्यामुळे थोडं थोडं टाकलं की झाडापुरतं मुरण. त्याच्यानंतर रानातली सगळी कामं झाल्यानंतर मी पप्पा निघालो होतो घरी. रस्त्यात येणाऱ्या काट्या तोडून टाकल्या. पलीकडच्या बाजूला गाडी दाबली ह्या काट्या डोळ्याला लागायच्या. त्याच्यामुळे डोळ्या जायच्या ऐवजी आजच्याला कुऱ्हाड आणली होती. पप्पांनी डायरेक्ट काट्याच तोडून टाकल्या. घरी आल्यावर आईचा काय कार्यक्रम चाललाय बघतोय. तर काय आईचं चाललं होतं इथं मिक्स बडीशा बनवायचं. मस्तपैकी मी इकडं सगळ्यांसाठी चहा ठेवला होता आणि वरून आलं खिसून टाकलं. म्हणजे कसं चहा प्यायला मज्जा येते. चहा उकळल्यानंतर 1 कप चहा गाळून घेतला. चहा गाळून झाल्यानंतर मी इकडं खारीटोचचा बुकणा पाडायला चालू केलं. लाव कडी लाव, नीट लाव. लावली का? इकडे इथं बस. काय जाऊ नको नको रे, कान दुखत नाही डीजे दुखतात ना कान? मग नको लावाय. आपला डीजे कुठे आहे बरं? याला सगळं माहिती आहे बरं का, मी कुठं काय ठेवतो काय करतो. कुठे आहे आपला डीजे बाळा? लय हुशार या. बाय बाय कर. बाय. उद्या डीजे लावायचंय म्हणावं. समजली का याची भाषा? याची भाषा मला समजत नाही तर तुम्हाला काय भाषा समजणार याची? मस्तपैकी आजच्याला जेवायला केलं होतं इडली आणि इडली सांबर. कसं इडलीचं पीठ शिल्लक राहिलं होतं. मग मी इथं इडल्यांचा बुकणा पाडायला चालू केला. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.